नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 5 अभ्यासणार आहोत। सराव संच 5 जो आहे तो चौथ्या उपघटकावर कर्ण व एका बाजूची लांबी दिली असता काटकोन त्रिकोण काढणे या घटकावर आधारित आहे। तर त्रिकोणात एक काटकोन असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो हे आपल्याला माहिती आहे। अशा त्रिकोणात काटकोनासमोरील भुजा म्हणजे कर्ण होय असं सांगितलेलं आहे। बघा या ठिकाणी आपल्याला काटकोन काढून दिलेला आहे। MN ही बाजू जी आहे ती पाय आहे, आतापर्यंत आपण शिकलेला आहोत। नंतर LN ही जी बाजू आहे तिला उंची असं म्हणायचं आणि LN या बाजूबद्दल आपण आतापर्यंत माहिती घेतलेली नाही आहे इयत्ता 7वी मध्ये, तर त्याला जे आहे कर्ण असे म्हणायचं। काय म्हणायचं? कर्ण असे। बघा काटकोन करणारा काटकोनासमोरील भुजा जी आहे म्हणजे या ठिकाणी आपला M या बिंदूवर काटकोन तयार झालेला आहे। तर M समोरील म्हणजे काटकोन करणाऱ्या काटकोनासमोरील जी भुजा आहे ही जी बाजू आहे तिला कर्ण असे म्हणायचं। काय म्हणायचं? कर्ण। तर या पद्धतीने आपण सराव संच 5 करायला घेऊया। तर पहिला प्रश्न आहे, खाली दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढायला सांगितलेला आहे आपल्याला। पहिला प्रश्न आहे, त्रिकोण MAN मध्ये माप कोन MAN बरोबर 90 अंश काढायचा आहे। नंतर लांबी AN ची लांबी घ्यायची आहे आपल्याला 8 सेंटीमीटर आणि MN बरोबर 10 सेंटीमीटर घ्यायचा आहे। तर आता कसा काढायचा? तर बघा प्रत्येक त्रिकोणामध्ये जो आहे 3 बिंदू असतात, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आता ज्या कोणावर आपल्याला कोन मापक ठेवायचा आहे तो बिंदू जो आहे मध्यभागी असतो, हे नेहमी लक्षात ठेवा। आता या ठिकाणी जे आहे MAN बरोबर जे आहे 90 अंश आपल्याला काढायला सांगितलेलं आहे। तर त्यापैकी जे आहे AN ही बाजू आपल्याला पाया म्हणून घ्यायची आहे। समजलं तुम्हाला? तर कारण की आपण A या बिंदूवर काय काढणार आहोत तर कोन मापकांनी कोन काढणार आहोत। तर आपण जे आहे आपली बाजू घेणार आहे, AN बाजू आपल्याला 8 सेंटीमीटर काढायची आहे। म्हणून या ठिकाणी आपण 0 पासून ते 8 सेंटीमीटर 2 बिंदू ठेवणार आहोत। हा आपला रेषाखंड तयार झालेला आहे AN। आता A या बिंदूवर आपल्याला कोनमापक ठेवून जे आहे 90 अंशाचा कोन काढायचा आहे। तर या ठिकाणी 90 अंश आपलं येत आहे, म्हणून आपण जे आहे 90 अंशाचा कोन केलेला आहे। नंतर आता जे आहे आपल्याला या ठिकाणी आपण बिंदू घेऊया M। A मिळाला, N मिळाला, M हवा आहे ना, मग N हा बिंदू मिळालेला आहे, M हवा आहे। तर MN आपल्याला किती हवा आहे? 10 सेंटीमीटर आणि तो काय असेल? कर्ण असेल, बरोबर। आता आपण अंदाज जर घेतला तर या ठिकाणी जे आहे आपले 9.3च भरत आहेत। मग आपण काय करूया, साधं कच्ची आकृती जर आपल्याला काढायची आहे तर हा बिंदू जो आहे आपल्याला वाढून घ्यायचा आहे, म्हणजे हा किरण वाढून घ्यायचा आहे। आणि आता बघूया आपण 10 सेंटीमीटर कुठे भरता येतं आपलं। तर बघा या ठिकाणी जर आपण 10 सेंटीमीटर अगदी व्यवस्थित ठेवलं तर आपल्याला जे आहे सोपं पडेल कच्ची आकृती काढायला। तर या ठिकाणी जे आहे आपलं 10 सेंटीमीटर अगदी तंतोतंत भरत आहेत, तुम्ही बघू शकता। हा बिंदू या ठिकाणी 10 सेंटीमीटरची रेषा आणि इकडे जे आहे अशा पद्धतीने आपण याला व्यवस्थित क्रॉस करून जे आहे 10 सेंटीमीटर, आता हा बिंदू इथे आलेला आहे आणि या ठिकाणी आपलं 10 सेंटीमीटर भरत आहे। तर आपण जे आहे कच्ची आकृती काढून घेतलेली आहे। या ठिकाणी हा जो आहे आपला 10 सेंटीमीटर आहे, 10 सेंटीमीटर हा बिंदू मिळाला आपल्याला M। झाली आपली कच्ची आकृती। आता मी पक्की आकृती काढणार आहे, त्यासाठी परत जे आहे आपल्याला 8 सेंटीमीटर घ्यायचं आहे, त्याला नाव देऊया AN। A या बिंदूवर जे आहे आपण कोनमापक ठेवून जे आहे बिंदू ठेवणार आहोत आणि रेषा पण ओढून घेणार आहोत। आता पेन्सिल आणि कोनमापक इथे किती घ्यायचं आहे? 10 सेंटीमीटर।
मग एक टोक जे आहे आपल्याला 10 घ्यायचं आहे आणि एक टोक 0 घ्यायचं आहे. मग N या बिंदूवर ठेवून जे आहे आपण चाप देणार आहोत आणि हा जो आपण काढलेला किरण आहे ए मधून निघालेला किरण हा पुढे वाढवायचा आहे आणि ज्या ठिकाणी छेद होईल त्या ठिकाणी जे आहे आपल्याला बिंदू देऊन M हे नाव द्यायचं आहे. तर आपला 10 सेंटीमीटर आलं का हे पण तपासून पाहायचं आहे. तर अगदी 10 सेंटीमीटर आलेलं आहे. कच्ची आकृतीपेक्षा ना पक्की आकृती काढायला मला सोपं जाते. या ठिकाणी 10 सेंटीमीटर MN आहे आणि 8 सेंटीमीटर AN आहे. त्याचप्रमाणे ए बिंदू आपण 90 अंशाचा काढलेला आहे. सर्व माहिती लिहायचं आहे. मग अशा प्रश्न दुसरा आहे, काटकोन STU मध्ये कर्ण SU 5 सेंटीमीटर व लांबी ST बरोबर 4 सेंटीमीटर आपल्याला काढायचं आहे. अगदी सोपं आहे मित्रांनो. आत्ताच यापूर्वी सांगितलेलं आहे मी की आपल्याला 3 कोन आहेत, 3 बिंदू दिलेले असतात, त्याला आपण कोनसुद्धा म्हणतो त्रिकोणामध्ये. या ठिकाणी आपल्याला काटकोन त्रिकोण काढायचा आहे. काटकोन त्रिकोण STU मध्ये. तर आता SUची बाजू दिलेली आहे 5 सेंटीमीटर, STची बाजू दिलेली आहे 4 सेंटीमीटर. आपल्याला कोणतं काढायला सांगितलंच नाही, कोणत्या याच्यावर काढायचा. तर कोणत्या याच्यावर काढायचा, उत्तर द्या. T याच्यावर काढायचं आहे, बरोबर. तर आपण जे आहे ST ही बाजू घेऊया 4 सेंटीमीटर. तर 0 पासून 4 सेंटीमीटर एवढी काय घेतलेली आहे, बाजू घेतलेली आहे. त्याला नाव देऊया ST. आणि हा किती घेतलेला आहे आपण, 4 सेंटीमीटर. आता बघा, S हा डावीकडे आहे, T हा उजवीकडे आहे. मग आपल्याला कोणत्या याच्यावर कोनमापक ठेवायचं आहे, तर T या बिंदूवर जे आहे कोनमापक ठेवायचं आहे व्यवस्थित. आणि या ठिकाणी जे आहे तर आपला बिंदू येणार कशाचा, तर कोनमापकाचा. मग आपण जे आहे काय करूया, मोजून घेऊया. आता SU पाहिजे. आता S मिळालेला आहे, T मिळालेला आहे, U कुठे येईल, या ठिकाणी येईल. पण जो आहे तो आपल्याला 5 सेंटीमीटर हवा आहे. मग आपण इथून 0 पासून ते 5 सेंटीमीटर या पद्धतीनं जे आहे चेक करत जाणार आहोत. आणि ज्या ठिकाणी आपल्याला 5 सेंटीमीटर भेटेल, बघा इथे व्यवस्थित टच झालेला आहे, ज्या ठिकाणी भेटेल त्या ठिकाणी जे आहे आपण बिंदू ठेवणार आहोत. या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे आणि आपण जे आहे 5 सेंटीमीटर, कोणता बिंदू आहे हा, तर U हा बिंदू आहे. SU किती मिळालेला आहे, 5 सेंटीमीटर. नंतर आपण पक्की आकृती काढूया. पक्की आकृतीसाठी परत जे आहे आपल्याला काय करायचं आहे, ST हा 4 सेंटीमीटर घ्यायचा आहे, तो आपण घेतलेला आहे. ST 4 सेंटीमीटर. कोनमाप कुठे ठेवायचं आहे, T वर. आणि बिंदू द्यायचा आहे. आता बिंदू दिल्यानंतर जे आहे आपल्याला किरण काढून घ्यायचं आहे. आणि कंपासमध्ये जे आहे किती सेंटीमीटर माप घेणार, तर 5 सेंटीमीटर. या ठिकाणी व्यवस्थित सेट करून घ्यायचं आणि S बिंदूवर ठेवून जे आहे आपल्याला चाप द्यायची. आणि नंतर व्यवस्थित माप आलेलं आहे का ते पण चेक करायचं. तर आपलं जे आहे माप व्यवस्थित आलेलं आहे. मग आपण जे आहे काय करायचं, तर तो बिंदू जोडून घ्यायचा आणि त्यांच्या छेदनबिंदूला नाव काय द्यायचं आहे, तर U हे नाव द्यायचं आहे. 5 सेंटीमीटर ही झालं. तर आपण जो आहे काटकोन STU काढलेला आहे. प्रश्न तिसरा आहे, ABC मध्ये लाईन AC बरोबर 7.5 सेंटीमीटर, M बरोबर ABC बरोबर 90 अंश घ्यायचा आहे, BC बरोबर 5.5 सेंटीमीटर. आता मध्यभागी कोणता बिंदू आलेला आहे, B बिंदू. मग आपल्याला जे आहे BC ही लाईन घ्यावी लागेल पाया म्हणून. मग आपण घेऊया
5.5 सेंटीमीटर. 0 आणि 5 पूर्ण रेषा आणि 5 आणि 6च्या मध्ये 5.5 एवढं येईल. त्याला नाव काय देणार आहोत आपण? BC. कोनमापक कुठे ठेवणार आहोत? तर B वर ठेवणार आहोत. या ठिकाणी रेषा काढून घ्यायची. किती पाहिजे आपल्याला आता? हा बिंदू कोणता असेल? तर A बिंदू असेल. BC आपल्याकडे आहे 7.5. तर या ठिकाणी जे आहे कुठे आहे हे 7 आणि 8च्या मध्ये जी मोठी रेषा आहे ती 7.5 असेल. मग आपण जे आहे ठेवूया. या ठिकाणी सेट करत जाऊया. व्यवस्थित बघायचं. आणि हा बिंदू जो आहे आपल्याला 7.5 हा मिळालेला आहे. मग आपण रेषा काढून घेऊया. तर B बिंदूवर 90 अंशाचा कोन घेतलेला आहे आणि या ठिकाणी 7.5 सेंटीमीटरचा आपला कर्ण झालेला आहे. AC ही आपली कच्ची आकृती. आता आपण जे आहे परत पक्की आकृती काढणार आहोत. BC किती काढायचा आहे? तर BC काढायचा आहे आपल्याला. चला इकडे थोडासा झालेला आहे तो 5.5. B बिंदूवर कोनमापक ठेवून 90 अंश घ्यायचा आहे आणि किरण काढायचं आहे. B मधून या ठिकाणी किरण काढायचं आहे. मग परत आपल्या कंपासला जायचं किंवा आपल्या या आकृतीलाही गेलं तरी चालेल. या ठिकाणी 7.5 व्यवस्थित जे आहे सेट करून घ्यायचं आणि परत मोजायचं की आपण 7.5 व्यवस्थित सेट केलेलं आहे का. तर अगदी आपलं बरोबर आहे. या ठिकाणी आपण बघू शकता जो आहे आपण चाप द्यायची. ज्या ठिकाणी आपल्याला छेदनबिंदू मिळालेला आहे त्या ठिकाणी जे आहे आपण लंब काढून घ्यायचा आहे. कर्ण काढायचा आहे आणि कर्णाची लांबी किती आहे? 7.5 सेंटीमीटर. आपण व्यवस्थित चेक जरी करून घेतलं तरी आपलं जे आहे 7.5 एवढं व्यवस्थित भरतं आहे. तर नंतरचा प्रश्न आहे त्रिकोण PQR मध्ये लाईन PQ बरोबर 4.5 सेंटीमीटर, PR बरोबर 11.7 सेंटीमीटर व PQR हा 90 अंशाचा काढायचा आहे. तर कोणकोणत्या बिंदूवर काढणार? Q या बिंदूवर. मग या ठिकाणी जो आहे आपल्याला PQ हा बिंदू PQ ही जी आहे बाजू घ्यायची आहे. मग PQ बाजू घेताना आपल्याला किती घ्यावे लागेल? 4.5 एवढी घ्यावी लागेल. या ठिकाणी 0 पासून 4 ते 5च्या मध्ये जी मोठी लाईन आहे तिला 4.5 एवढं घ्यायचं आहे. त्याला नाव द्यायचं आहे PQ. तर या ठिकाणी PR ही बाजू 11.7 सेंटीमीटर एवढी दिलेली आहे, जी की फार मोठी होती. त्यामुळे मला जे आहे आकृती आपल्या दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करावी लागलेली आहे. तर PQ ही बाजू जी आहे आपण 4.5 सेंटीमीटर घेतलेली आहे आणि या ठिकाणी Q या बिंदूवर आपल्याला 90 अंशाचा कोन हवा आहे. मग आपण या ठिकाणी जे आहे 90 अंशाचा कोन घेऊया आणि PQ आता हा बिंदू असेल त्याच्यामुळे फार मोठा असेल तर पहिल्यांदा आपण तो सेट करून घेऊया. 11.7 आपल्याला हवा आहे. कुठपर्यंत येऊ शकतो? तर या ठिकाणी जे आहे खूपच मोठी आकृती ही आपली होणार आहे. त्याच्यामुळे जे आहे 11.7 बघा या ठिकाणी 5, 6 आणि इथे 7. तर या पद्धतीने जे आहे आपले हे दोन बिंदू जे आहे आपल्याला सेट करायचे आहे. त्यासाठी जे आहे आपण
इथं 90 अंशाचा बिंदू मिळालेला आहे आणि आपल्याला वरती सरळ काढायचं आहे. आता या बिंदूवर आपल्या 11.7 इथे आलेला आहे. तर आपण काय करूया, परत पी बिंदूवर 0 ठेवूया आणि जसं जसं आपल्याला वळवता येईल तसं त्या पद्धतीने वळवूया. या ठिकाणी आपल्याला 11.7 इथे 11.5 6 आणि इथे 7 मिळालेला आहे. आणि हा 0. तर हा बिंदू जो आपल्याला मिळालेला आहे तो कोणता आहे, आर. या ठिकाणी 11.7. याच पद्धतीने आपल्याला जे आहे आकृती काढून घ्यायची आहे. ही झाली कच्ची आकृती. आता पक्की आकृती काढून घ्यायची आहे. तर पक्की आकृतीसाठी आपल्याला 4.5 परत जे आहे पी क्यू ही बाजू काढून घ्यायची आहे. क्यू बिंदूवर 90 अंशाचा कोन आपल्याला हवा आहे. सरळ किरण काढून घ्यायचं आणि या ठिकाणी कोन मापकामध्ये कंपासमध्ये जे आहे अंतर मोजून घ्यायचं 11.7. या ठिकाणी मी आधीच सेट करून घेतलं कारण की याला वेळ खूप जातो. आणि नंतर जे आहे पी या बिंदूवर ठेवून आपल्याला चाप द्यायची आहे. मिळालेला छेदनबिंदू जो आहे तो आर हा आहे. मिळालेला बिंदू आपण जोडून घेऊया आणि पी क्यू आर हा आपला अपेक्षित त्रिकोण तयार झालेला आहे 90 अंशाचा. 11.7 सेंटीमीटर एवढी ही बाजू आहे पी आर. अशा प्रकारे नंतर 5वा प्रश्न आहे की विद्यार्थ्यांनी त्रिकोण रचनांसाठी वेगवेगळी उदाहरणे तयार करून सराव करावा. तर अशाच पद्धतीचा जो आहे आपल्याला त्रिकोण काढून सराव करायचा आहे. धन्यवाद.